हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सुधारित तयार करण्यात आलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंमलबजावणी, तर याबाबत एक शासन निर्णय सर्व विद्यार्थ्यांसाठी तर जाहीर करण्यात आलेला आहे. होऊ शकता दिनांक 2 जुलै 2024ला हा शासन निर्णय इथं जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे आजच हा शासन निर्णय इथं आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुमच्या अभ्यासक्रमाच्या बदलाबाबत पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं, जे विद्यार्थी यावर्षी 12वीची ज्यांनी बोर्डाची परीक्षा दिलेली आहे आणि 12वीच्या परीक्षेच्या नंतर त्यांना ॲडमिशन करायची आहे वेगवेगळ्या कोर्सेसला, तर त्याबाबत हे अभ्यासक्रमाच्या बदलाबाबत हा GR इथं दिलेला आहे. तर कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, विषय त्यामध्ये कोणते असतील नेमके, सर्व डिटेलमध्ये आपण इथं पाहूया. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सुधारित करण्यात आलेल्या पदवी म्हणजेच काय, डिग्री आणि पदव्युत्तर म्हणजे डिग्री झाल्यानंतर जे असते, मास्टर डिग्री, त्यानंतर अभ्यासक्रमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये करण्याबाबत. म्हणजे 2024-25 पासून जे शिक्षण पद्धती म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी होती 2020ची सुधारितवाली, तर ते 2024-25 पासून इथं राज्यातील जे विद्यालय आहेत त्यामध्ये लागू करण्याबाबत हा काय आहे, शासन निर्णय इथं झालेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये पाहू शकता काय सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं, खूप दिवसापासून म्हणजे 2020 पासून सांगितलेलं होतं की इथं नवीन अभ्यासक्रमाची पद्धती वगैरे असणार आहे. जे न्यू एज्युकेशन पॉलिसी इथं दिसते, NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी. ठीक आहे. NEP म्हणजेच काय, न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण. तर ते आता या वर्षीपासून अभ्यासक्रम 2024-25 पासून इथं लागू करण्याबाबत हा इथं शासन निर्णय झालेला आहे. ठीक आहे. पाहू शकता इथं उच्च व तंत्रशिक्षण विभाग शासन निर्णय इथं सांगितलेला आहे. कोणकोणत्या तारखेला नेमकं कशा पद्धतीचं इथं आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता आता महत्त्वाचं इथं सांगितलेलं आहे. इकडे पाहू शकता की सदर समितीच्या शिफारसी विचारात घेऊन संदर्भातील दिनांक 20/4/2023च्या शासन निर्णयान्वये कला म्हणजे आर्ट, त्यानंतर वाणिज्य म्हणजे कॉमर्स आणि विज्ञान म्हणजे सायन्स शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी व इतर अभ्यासक्रमांसाठी AICTE, PCI, BCI, COA, NCTE इत्यादी सारख्या नियामक संस्थांची मान्यता आवश्यक असलेले अभ्यासक्रम वगळून अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. तर या विषयाबाबत जे आहे, या शाखेबाबत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी व इतर अभ्यासक्रमांसाठी काय केलेलं आहे, इथं अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्यानुसार निर्देश जारी करण्यात इथं आलेले आहेत. ठीक आहे. तर हे नवीन एज्युकेशन पॉलिसी जे आहे, धोरण आहे, तर त्यासाठी इथं दिलेलं आहे. ठीक आहे. पाहू शकता संदर्भाधीन दिनांक 16/5/2024च्या शासन निर्णयान्वये एक्झिट पर्याय व 1 वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासह 2 वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम श्रेयांक आराखड्यासंदर्भात सुधारित निर्देश जारी करण्यात आले आहेत. म्हणजेच महत्त्वाचं काय की तुमचं जे इथं नवीन एज्युकेशन पॉलिसी त्यानुसार अभ्यासक्रम इथं बदल होणार आहे, ते या वर्षीपासून इथं लागू होणार आहे असं या सर्वमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं पाहून घ्या, जे विद्यार्थी 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असतात त्यांच्यासाठी संदर्भाधीन दिनांक 4/7/2023च्या शासन निर्णयान्वये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रम आराखडा श्रेयांक आराखड्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. इंजिनिअरिंगसाठी सुद्धा त्यांनी इथं सूचना दिलेल्या आहेत. अभ्यासक्रमाबाबत. त्यानंतर महत्त्वाचं पाहू शकता, इथं शेवटचं सांगत आहे, इथं मधात मी स्किप का करत आहे, कारण की यामध्ये तेच माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून डायरेक्टली जे महत्त्वाचं आहे ते मी इथं सांगत आहे. ठीक आहे. पाहू शकता की आता संदर्भाधीन शासन निर्णयान्वये तसेच शासन पत्रान्वये देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे अनुपालन करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार आलेल्या सुधारित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये करण्याचे निर्देश या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो,
12वी नंतर तुम्ही ॲडमिशन करणार आहात ओके, सायन्स, कॉमर्स, आर्ट, BA, BCom, BSc ला जे विद्यालय आहेत तुमच्या आता, तर त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्या बदलाबाबत न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020ची जी आहे त्यानुसार 2024-25 म्हणजे या वर्षीपासून इथं अभ्यासक्रम बदलाचा नियम इथं लागू होणार आहे. तर त्याबाबत हा शासन निर्णय इथं होता. आता तुम्ही विद्यार्थी कोणत्या स्ट्रीमला ॲडमिशन घेता मला सर्वांनी कॉमेंट्समध्ये इथं नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.